नमस्कार मित्रांनो, आज 31 मेला एमपीएससी राज्यसेवा म्हणजेच महाराष्ट्र राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेचा पेपर होता. नुकताच पेपर सुटलेला आहे. विद्यार्थ्यांकडून जाणून घेऊया कसा होता पेपर. तर कसा वाटला आजचा पेपर तुम्हाला? आजचा पेपर चांगला होता अभ्यासासाठी, अभ्यास ज्यांचा असेल त्यांच्यासाठी. परंतु आजच्या पेपरमध्ये मला एक फरक जाणवला, तो म्हणजे इतिहास विषयामध्ये प्राचीन आणि मध्ययुगीनचे जास्त प्रश्न दिसले. इथून मागे जर विचारलं तर बघितलं तर प्राचीन आणि मध्ययुगीनचे 4-5 प्रश्न असायचे किंवा 5-6 प्रश्न असायचे. हार्डली 5-6 क्वेश्चन असायचे. ते 10 क्वेश्चन आणि आधुनिक भारताचे आज 5च क्वेश्चन आपल्याला दिसले. भूगोलामध्ये पेपरची काठिण्य पातळी मागील 2 वर्षापेक्षा नक्कीच जास्त होती. करंटच्या बाबतीत खूपच इरिलेव्हंट आलं होतं. एकच क्वेश्चन ओळखीचा वाटला, तोही मागचाच विचारला. बाकी 1-2 क्वेश्चन ओळखीचे होते, बाकीचे खूपच अवघड होतं करंट. एकंदरीत सगळ्याच विषयांमध्ये पेपर हार्ड होता. मीडियम टू हार्ड असं म्हणू शकतो आपण. बाकी जिओग्राफी ठीक होतं. जिओग्राफीमध्ये फिजिकल जिओग्राफी आणि वर्ल्ड जिओग्राफीचे क्वेश्चन सोपे होते. बाकीचे क्वेश्चन सगळे अवघड होते. आणि मल्टी लाईनर, सगळा पेपर मल्टी लाईनर होता. सिंगल लाईनर पेपर फक्त सायन्स मध्ये होता, पण ते काहीच ओळखीचं वाटत नव्हतं. सायन्स पण थोडस अवघड होतं, पण ते मल्टी लाईनर नव्हतं, सिंगल लाईनर. तुम्ही म्हणताय करंट अफेअर्स कुठलं याच वर्षाचं विचारलं होतं का मागच्या वर्षाचं होतं? नाही, 2 वर्षाचं, मागील 2 वर्षाचं आपण म्हणू शकतो. बाकी वेळेचं तर काही issue वेळेचा नसतोय. काही विषय नसतो. वेळ वगैरे सर्व पुरवलं तुम्हाला? इकॉनॉमिक्स ठीक होता. हा. जिओग्राफी, Quality मध्ये मार्क्स मिळू शकतात का? हो, पॉलिटी ठीक होतं. पॉलिटीचे 3-4 क्वेश्चन जरा आपण जे नेहमीचे बुक्स वाचतो त्याच्या बाहेरचे वाटले मला. बाहेरचे वाटलं थोडेसे वेगळे वाटलं. वेगळे ओव्हरऑल पेपरचं काय मत होतं तुमचं? 100 पैकी किती प्रश्न होते की ते सॉल्व्ह करण्यासारखे होते? आहे. मागच्या वर्षापेक्षा किती जागा जास्त कमी असलं तरी मेरिट या वर्षी नक्कीच खाली येईल. कमी येईल असं तुमचा हो, yes, अंदाज आहे? yes. कदाचित माझा एक अंदाज आहे, तो मुलांसाठी चांगला ठरू शकतो. 2 आकड्यात मेरिट येऊ शकतो. धन्यवाद, तुम्ही छान माहिती दिली सर. चल.